आजचं राम प्रहरी सुरू करण्या अगोदर एक निवेदन करत आहे. नारायण पाटणकर लिखित रमणा या पुस्तकामधून सध्या आपण राम प्रहरीचं चिंतन करीत आहोत. तर रमणाचा अर्थ समजून घेऊया. रमणा म्हणजे चोहोबाजूनी आवृत्त क्रीडास्थान. राम म्हणजे जीव. असंख्य जीव या रमण्यात क्रीडेसाठी पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम या चक्राकार न्यायाने जीवदशा भोगण्यासाठी म्हणजेच सत्व रजत तम हा त्रिगुणी खेळ खेळण्यासाठी वरचेवर येत असतात. मात्र ज्या जीवांना आत्मतत्वाचे अचूक ज्ञान प्राप्त झाल्याने सर्व माया टाकून अखंड ब्रह्मानुसंधान साधता येते, ते जीव याची देही याची लोळा मोक्ष प्राप्ती साधू शकतात आणि हे जन्ममृत्यूचे चक्र भेदून स्वतः ब्रह्मरूप होऊ शकतात. आता ते सर्वसाधारण जीव अशा अर्थी राम न राहता प्रभू राम म्हणून अशी पदी विराजमान होतात. तर रमणा हे खरे तर ब्रह्मच असून या ब्रह्माच्या पाठीवर म्हणजेच रमण्यावर सर्व सत असत हे मायावी खेळ चालू आहेत. माया व मानवी खेळ आणि मायावी खेळगडी. माया व मानवी खेळ आणि मायावी खेळगडी विसरून अधिष्ठानाचे म्हणजे सतत असणाऱ्या क्रीडास्थानाचे ज्याला महत्व असते तो निसंशय निश्रेयसाचा म्हणजे पूर्ण मुक्तीचा धनी असतो. रमणा वाचा आणि रामापासून प्रभू रामापर्यंत अग्रेसर व्हा. तर या रमणा पुस्तकाचा संदेश आहे, रमणा वाचा आणि रामापासून म्हणजे सर्वसाधारण जीवापासून प्रभू रामापर्यंत म्हणजे पूर्ण मुक्त अशा प्रभू रामचंद्रापर्यंत प्रगत व्हा, असं या रमणाचा संदेश आहे. अर्थात आता इथे आपण म्हटलंच आहे सत्वरजतम या त्रिगुणात फिरणारे जीव सुद्धा या रमण्यामध्ये जीवदशा भोगत असतात आणि त्यातीलच एखादा जीव प्रभू रामचंद्रापर्यंत जातो. तर त्या जीवांची जीवदशा सर्व तऱ्हेचे शृंगार आहे, ज्ञान आहे, विज्ञान आहे, मनोरंजन आहे. तर अशा अर्थी काल एक आपण काव्य वाचून पाहिलं. आता आजचं जे काव्य आहे त्याचं नाव आहे ऐसे संत विश्वकवी. ऐसे संत विश्वकवी. यात जे संत सांगितलेले आहेत ते विश्वकवी आहेत आणि इतर जे कवी आहेत ते काय प्रकारचे कवी आहेत ते या काव्यामध्ये विनोदी अंगाने सांगितलेलं आहे. सुरुवातीला गद्य वाचूया. सध्या नवयुगाला अनुसरून साहित्यातही नवनवीन प्रयोग केले जात आहेत. यातील काही अत्यंत प्रामाणिक तर काही अति उथळ आहेत. लवकरात लवकर प्रसिद्धी मिळवणे हा त्यातील सवंग हेतू आहे. काव्यात भरारी घेऊ पाहणारे पण पुरेसे समर्थ प्रतिभेचे पण न लाभलेले आणि अर्थातच सजग करुणा आवेगी तीव्र संवेदनशीलता यांचा अभाव असलेले वेगवेगळ्या पद्धतीचे कवी यात येतात. त्यातील काही मासलेवाईक कवी पुढील प्रमाणे काव्यात वर्णिल्याप्रमाणे सांगता येतील. जसे बकरी अधाशीपणे पालाभाजी काटे कुठे ओरबाडून खाते. खाताना ती मचमच असा किळसवाणा आवाजी करते. इतर वेळी ती बॅब्या असा काहीसा केविलवाणा आवाज करते. क्वचित प्रसंगी तो कर्कशही वाटतो. खाऊन पटकून पळून जाण्याची तिची वृत्ती असते. अशाच त्याची कळत वा न कळती उचलेगिरी करून दुसऱ्यांचे इकडचे तिकडचे ओरबाडून घेऊन त्यांची सांधेजोड करून काव्य प्रसवणारी कवींची एक जमात आहे. त्या जातीत मोडणारे दुसऱ्यांचे चोरून पळून स्वतः पळ काढणारे कवी असतात बकरी वृत्तीचे. मात्र ते स्वप्रशस्तीची बकबक बकरीच्या बॅब्या अशा रवाप्रमाणे म्हणजे आवाजाप्रमाणे वरचेवर करीत असतात. बकरी कवीप्रमाणे चारोळीचे कवीही असतात. इकडचे तिकडचे चोरून शब्द व अक्षरांशी ओंगळ लगट करून झोंबाझोंबी करून काहीसे अर्धवट व विद्रूप शब्दचित्र निर्मिणारे हे चारोळीचे चोर कवी असतात. प्रेम सौंदर्य व त्यांची महन मंगलता प्रेम सौंदर्य व त्याची महन मंगलता याबाबत अजाण घोर अज्ञानी असणारे आणि ज्यांच्या हृदयात करुणेचा लवलेशही नाही मात्र वासना ओतप्रोत भरलेली आहे असेही काही कवी आहेत. ते वासनेलाच प्रेम म्हणतात. हिंसक रित्या केलेली वासनापूर्ती म्हणजेच प्रेमाची सिद्धी असे ते मानतात. खरे तर हे बलात्कारी कवी होत. प्रेमावर वासनेला आरूढ करून शब्दांची अजब गजब मोडतोड करताना हे भाषेवरही बलात्कार लादत असतात. हे हिंसक प्रतिक्रियावादी
बलात्कारी कवी होत. काही शब्दांचा अस्ताव्यस्त घोळ घालतात. त्यांच्या एका शब्दाचा दुसऱ्याशी मेळ नसतो. शब्दांच्या संगतीचा आगापिछा नसतो. ते उष्टे माष्टे खाऊन खरे तर खाणे कमी आणि विखुरणे पसरणे जास्त असे कोंबडीप्रमाणे नासधूस करणारे, शब्दांचा फापट पसारा घालणारे असतात. अशांना कोंबडी कवी म्हणतात. आजच्या नवीन गतिमान जगात नवीन नवीन प्रकारचे कवी जन्माला येत आहेत. असे हे नवजात कवी सदोदित घाई गडबडीत असतात. ते काव्य प्रसविण्यासाठी आतुर असतात. गर्भधारणा नीट होण्याआधीच उत्स्फूर्त परिपूर्ण सहज काव्यगर्भ अंतरंगात गुडगुडीत होण्यापूर्वीच, गर्भधारणा नीट होण्याआधीच किंवा कवीच्या हृदयात उत्स्फूर्त परिपूर्ण सहज काव्यगर्भ अंतरात गुडगुडीत होण्यापूर्वीच त्यांना गर्भपात करून आतुरतेने अवेळी अपरिपक्व काव्य प्रसवावेसे वाटते. तर असे अवेळी अपरिपक्व काव्य प्रसवणारे कवी हे गर्भपातातून वर्गातले कवी होत. जसे सिझेरियन करणारे डॉक्टर घाई करतात आणि काही पालक मंडळी सुद्धा ऑपरेशन परवडलं पण नॉर्मल डिलिव्हरी नको म्हणतात. तसे हे सिझेरियन वर्गातले म्हणजे गर्भपातासाठी आतुर असलेले कवी होत. सतत प्रेमानंदात मग्न राहतात आणि ज्यांच्या हृदयात विश्वाबद्दल अपार करुणा सहजभावे नांदत असते, जे खरे तर देहमनातीत राहून वैश्विक भावनेत दंग असतात, तेच खरेखुरे सर्वश्रेष्ठ विश्वकवी असतात. ज्ञानेश्वर तुकारामादी कवीच सर्वश्रेष्ठ विश्वसंत अद्भुत कवी असतात. तर काव्याचं नाव आहे ऐसे संत विश्वकवी आणि त्याआधी उर्वरित हे कमी प्रतीचे कवी कसे असतात त्याचे वर्णन या काव्यात आहे. अर्थ सांगून झालाय, आता फक्त नीट ऐका. पाला भाजीवर बाडे काटे कुटी पोट भरे, ब्या 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 रव करी ओळखावे बकरी कवी, इकडचे तिकडचे चोरुनिया पोट भरी, शब्द अक्षरा झोंबती चारोळीचे चोर कवी, प्रेम सौंदर्या अजाण करुणेची क्षण क्षण, वासनेला प्रेम म्हणती बलात्कारी ऐसे कवी, अस्ताव्यस्त शब्द घोळ एका दुसऱ्याना मेळ, उष्टे माष्टे विखुरती मुक्त असती कोंबडी कवी, नवजगी नव कवी नवजात शीघ्र कवी, गर्भधारणेचे आधी गर्भपाता तूर कवी. तर असे हे बकरी कवी, चारोळीचे चोर कवी, बलात्कारी कवी झाले, त्यानंतर कोंबडी कवी झाले आणि गर्भपातातूर कवी झाले आणि सर्वात शेवटी परंतु अत्यंत महत्वाचे प्रेमानंदी राहताती विश्वकरुणा वागविती, देह मनातीत असती ऐसे संत विश्वकवी, देह मनातीत असती ज्ञानेश्वर तुकारामादी कवी. असे हे विश्वकवी असतात. आता एक दुसरं चिंतन म्हणा किंवा स्फुट वाचून दाखवतो, त्याचे अर्थ समजून घेऊया. हे शृंगारिक काव्य आहे. या रमण्यात सत असत राम रावण असे खेळगडी आहेत. तद्वतच सत्व रज तम अशा त्रिगुणात रमणारेही जीव या रमण्यात खेळत आहेत. जे संसारी प्रेमी असतात त्यांच्यामध्ये या त्रिगुणांचे आंदोलन कमी जास्त प्रमाणात अधेमध्ये होत असते. पैकी रजोगुण हा शौर्य, उद्योग, ईर्ष्या, प्रेम, शृंगार दर्शवणारा आहे. पैकी रजोगुण हा शौर्य, उद्योग, ईर्ष्या, प्रेम, शृंगार दर्शवणारा आहे. अर्थात हे प्रेम अधिक शारीरिक असते, जे मनोव्याकुल भावातून प्रकट होते. या सर्व स्तरीय क्रीडेचे वर्तन दर्शन आपल्याला या रमण्यात म्हणजे या रमणा या पुस्तकात होणे अपरिहार्य आहे. शिवभूमी हा आहे रमणा, क्रीडाभूमी किंवा ग्राउंड. शिवभूमी हा आहे रमणा, क्रीडाभूमी किंवा ग्राउंड ज्याचे अधिष्ठान या साऱ्यांमागे आहे. रमण्याला या क्रीडेचे, त्यातील सुंदोपसुंदीचे, भांडणाचे देणे घेणे नाही. या रमण्यावर जे दृश्य आहे त्यालाच ज्ञात म्हणजे नोन म्हणतात. ज्ञात नीट समजून घेऊन त्याचा अर्थ जाणून त्याची सार्थता व निरर्थकता नीट पारखून घेऊन मगच तटस्थ साक्षीत्व साधल्यास ज्ञातापार म्हणजे बियॉन्ड नोन, अज्ञातात म्हणजे अननोन किंवा मूळ ब्रह्मामध्ये रमण्यामध्ये डोकावता येते. तर हा रमणा हाच आहे मूलाधार,
जो सदा सर्वदा अबाधित जसाच्या तसा कायमस्वरूपी असतो, तसे जो स्वयमेव असू शकतो तोच स्थाणू किंवा शिवतत्व आत्मसात करू शकतो. नव्हे तोच उत्स्फूर्ततेने उद्गारतो सोहम होसो किंवा आय एम दॅट. हा दॅट म्हणजेच आपला रमणा किंवा आपले असीपद. मात्र एक निश्चित, सर्वच्या सर्व अनुभवल्याखेरीज, सर्व मांडवान खालून गेल्याखेरीज, सर्व तऱ्हेचे अनुभव घेतल्याखेरीज अंतिम आकाश म्हणजे मुक्ती या मांडवामध्ये प्रवेश नाही. आकाश तत्वाला प्राप्त होण्यासाठी पृथ्वी आप तेज वायू या तत्वांचा नीट परिचय होणे अत्यावश्यक आहे. ध्रुवपदावर पोचण्यापूर्वी अध्रुव डळमळीत बदलातले विकारी जे जे ते नीट अवलोकावे लागते. यदा कदाचित पहिले सर्व टाळून एखादा भाग्यवान त्या आकाश तत्वाला प्राप्त झाला तरी ते तो ओळखू कसे शकणार. आपण आता या प्रस्तुत काव्यात एका मनोव्याकुल प्रेमिकाची मदन पीडित प्रियकराची स्थिती वर्णिताना तो करीत असलेल्या त्याच्या प्रियतमेचे जे दर्शन आहे त्याच्या प्रियतमेच्या दर्शनाचे वर्णन म्हणजे त्याला त्याची प्रियतमा कशी दिसते त्याचं वर्णन आलेलं आहे. त्याची ही मयुरी आहे तरी कशी, जिच्यासाठी हा प्रेमवीर मनमयूर आतुरला आहे. हा जो आपला प्रेमवीर मनमयूर आहे त्याची ही मयुरी प्रियतमा आहे तरी कशी. त्याच्या प्रियतमेचा अधर म्हणजे या मयुरीचा अधर खालचा ओठ त्याला अमृताने भरलेला प्याला वाटत आहे. तिची कांती सुवर्ण झळाळीत प्राप्त झालेली आहे, तर तिचे स्तन इतके पुष्ट आहेत की ते पदराने आवृत्त होणे, झाकून घेणे केवळ अशक्य आहे. त्यांना तो फडफडणाऱ्या कबुतराप्रमाणे पाहत आहे. तिच्या ओटीपोटी स्वच्छ नितळ तेज असून तेथे जणू काही उषक्कालीची प्रभा फाकल्यासारखी वाटत आहे. तिची नाभी लालसर शुभ्र वर्णाची असून प्रभातीच्या नाजूक सूर्य बिंबवत आहे. तिची चाल मनोलुब्ध करणारी असून तिच्या पावला पावला गणिक तिचे नितंब हेलकावत आहेत. तिचे केस इतके लांब सडक आहेत तिचे केस इतके लांब सडक आहेत की ते तिच्या नितंबांबरोबर दंगा मस्ती करीत आहेत. तर अशा या मनमयुरीस भेटण्यास आलिंगण्यास मनमयूर अधीर झाला आहे. कामोत्सुक मदन बाला राहिलेला हा प्रियकर असून त्याला या रमण्यात म्हणजे या विश्वाच्या पसाऱ्यात किंवा या ब्रह्मातील येणाऱ्या जाणाऱ्या जगात मूळ जे ब्रह्म आहे, मूळ जो रमण आहे, असीपद आहे, ते निर्गुण निराकार आहे. तर त्याला या रमण्यातील म्हणजे ब्रह्मरूपी पायावरील येणाऱ्या जाणाऱ्या जगामध्ये त्याला जी त्याची प्रियतमा आहे तिचे वाचून अन्य काही त्याला दिसत नाही. सारांश, या ब्रह्मामधील या विश्वामध्ये असलेल्या एका प्रियकराला या विश्वातील आपल्या प्रियतमेखेरीज अन्य काही आकृष्ट करू शकत नाही. याचा अर्थच असा आहे की हा नुकताच एखादं मूल अनुभव होऊ लागतो तसा हा मनुष्य आहे. त्याच्यापासून असीपत तर फार दूरच आहे, परंतु तरीही तो रजोगुणी असल्याने त्याला आपल्या प्रियतमेबद्दल जे काही वाटत आहे ते त्याने आपल्या शब्दातून वर्णन केलं आहे. तर सत्वरजतम यातील रजोगुणाचा हा आविष्कार आहे आणि या काव्याचं नाव आहे मनमयुरा मयुरीध्यास. म्हणजे हा जो प्रेमवीर आहे त्याला आपण मनमयूर म्हटलेला आहे, ज्याचं मन मोरासारखं थुईथुई नाचत आहे. तर असा हा मनमयूर आपली जी मयुरी आहे म्हणजे आपली जी प्रियतमा आहे त्याचा ध्यास घेतला आहे त्याने, म्हणून मनमयुराने मयुरीचा ध्यास घेतला आहे. म्हणजे एका प्रेमवीराने आपल्या एका प्रेमवीराने आपल्या प्रेयसीचा ध्यास घेतला आहे आणि ती प्रेयसी त्याला सर्वांगाने कशी दिसत आहे ते तो वर्णन करीत आहे. वर्णन असं आहे, अधर मधुर अमृतमय स्वर्ण कांती तेजोमय कुच कबूतर फडफड करी पदरा मुळी नच आवरी नितळ कांती ओटी पोटी सूर्य बिंब मधुर भास उषक्काल जणू जळी रक्त श्वेत नाभिखळी मधुमोहक पदन्यास उचंबळीत नितंबास स्पर्शताती केश त्यास मनमयुरा मयुरी ध्यास. म्हणून अधर मधुर अमृतमय स्वर्ण कांती तेजोमय
कुच कबूतर पड पड करी पदरा मुळीनच आवरी नितळ कांती ओटी पोटी सूर्यबिंब मधुर भास उषकाल जणू जळी रक्त श्वेत नाभिकळी मधुमोहक पदन्यास उचंबळीत नितंबास स्पर्शताती केश त्यास मन मयुरा मयुरी ध्यास मन मयुरा मयुरी ध्यास मन मयुरा मयुरी ध्यास. तर एका प्रेमवीराचे एका मनमयुराचे आपल्या प्रियतमेला पाहताना तिच्याबाबत तिच्या सर्वांगाबाबत त्याच्या मनात जे भाव चंबळलेले आहेत ते या रमणातील रजोगुणातून मनमयुरा मधुमयुरी ध्यास म्हणून व्यक्त झालेले आहेत. तर असं हे आपलं आहे. रमणा म्हणजे या ब्रह्मावरती निर्माण झालेल्या रंगबिरंगी गुणाकारातील जगाचं वर्णन इथे रजोगुण आहे, तमोगुण आहे, सत्वगुण आहे. आणि खरे पाहता इथेच या पृथ्वीवरच या तिन्ही गुणाच्या पलीकडचे आपण जे संत कवी थोड्या वेळापूर्वी वाचलं, विश्वकवी वाचलं तसे प्रेमानंदी राहता ती विश्वकरुणा भागविती देह मनाती तसती ऐसे संत विश्वकवी येथे आहेत. तर आज आपण ऐसे संत विश्वकवी हे एक पाहिलं आणि त्यावेळेला इतर प्रकारचे कवी प्रतीचे कवी कोणते ते पाहिले. आणि एका रजोगुणाने प्रेरित झालेल्या प्रेमवीराला आपली मयुरी आपली म्हणजे आपली प्रियतमा सखी कशी दिसते तेही आपण मनमयुरा मयुरी ध्यास मध्ये पाहिलं. तर आज आपण ऐसे संत विश्वकवी आणि मनमयुरा मयुरी ध्यास अशी दोन काव्ये पाहिली. एक आहे कमी प्रतीचे कवी आणि त्यांच्या तुलनेत संत कवी कसे आहेत सांगणारे, आणि दुसरं जे काव्य आहे ते अर्थातच रजोगुणाने प्रेरित झालेला प्रियकर मनमयूर आपल्या प्रियतमेला म्हणजे मनमयुरीला कसे पाहतो, तिचे दर्शन त्याला कसे होते सांगणारे आहे. तर कृपया श्रोते लक्षात घ्या, हे रमणा हे जे पुस्तक आहे ते सर्व स्तरीय आहे. म्हणजे सगुण साकार आणि निर्गुण निराकार या दोन्ही गोष्टी त्यामध्ये आहेत. त्यामुळे या रमणामध्ये सत्वरज तमाने प्रेरित असलेलं त्रिगुणाने प्रेरित असलेलं जग आणि त्यातील माणसे आणि वृत्ती प्रवृत्ती दर्शन त्या आहेत, दर्शन त्यामध्ये आहे. आणि तसंच या माणसांमध्येच ज्ञानेश्वर तुकारामासारखी जी माणसं येतात जी सगुण साकाराच्या पलीकडचं निर्गुण निराकार पाहतात, त्या मूळ रमणाला त्या मूळ ब्रह्माला पाहतात, त्याचंही वर्णन यामध्ये आहे. म्हणून रमणा हे जरी पुस्तकाचं नाव असलं तरी रमणा म्हणजे मूळ ब्रह्म आहे. आणि त्यात रमणार जे जग आहे, जे रंग रूप आकारातील गुणातील जग आहे त्याचंही वर्णन यात आहे. म्हणून सगुण साकार आणि निर्गुण निराकार मिळून हा जो रमणा तयार झालेला आहे त्याच्यामध्ये आपणाला विविध वृत्ती प्रवृत्ती दर्शक रचना पाहायला मिळतील. आणि त्याच वेळी सोहम हंसो या पदाला अशी पदाला पोचलेले तत्वज्ञान सांगणारी सुद्धा रचना यामध्ये आपल्याला पाहता येतील. तर असं हे संमिश्र भावभावनाने युक्त असलेलं रमणा हे पुस्तक रामप्रहरीच्या निमित्ताने कालपासून आपण त्यातील लिखाण वाचायला सुरुवात केलेलं आहे. आजचं वाचन इथेच थांबवतो. उद्या नवीन भेटीमध्ये नवीन काही आपण पाहू. आणि रमणा हे जे पुस्तक आहे हे अशा अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण आहे की हे निव्वळ तत्वज्ञान दर्शक पण पुस्तक नाही किंवा निव्वळ हे सगुण साकार जगातील वृत्ती प्रवृत्ती दर्शक पण पुस्तक नाही. हे रमणा हे पुस्तक तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण ऐकू गोविंद रे, असं दोन्ही एकत्र असलेलं हे पुस्तक आहे. हे या निमित्ताने आपण तुम्हाला सांगत आहोत आणि आजचं चिंतन हेच थांबवत आहोत. अस्तु, धन्यवाद, सुप्रभात, सुदिन.